झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक शिबू सोरेन यांचं आज निधन झालं। शिबू सोरेन यांना प्रेमाने दिशोम गुरुजी देखील म्हटलं जायचं। जल, जंगल आणि जमीन यांच्यासाठी लढा देणारे शिबू सोरेन यांचं 81व्या वर्षी सर गंगाराम रुग्णालयात म्हणजे दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात त्यांचं निधन झालंय। तर आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून शिबू सोरेन यांचा जीवन प्रवास, त्यांची राजकीय कारकीर्द आणि त्यांचा झारखंडसाठीचा योगदान। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। शिबू सोरेन यांचा जन्म 11 जानेवारी 1944 रोजी झारखंडमधील रामगढ़ जिल्ह्यातील नेमरा गावात झाला। ते संताल आदिवासी समुदायातून आले होते। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि झारखंडच्या विकासासाठी वाहून घेतले। त्यांनी 1970च्या दशकात झारखंड मुक्ती मोर्चाची स्थापना केली, ज्यांचा उद्देश आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करणे आणि झारखंडला स्वतंत्र राज्य बनवणे होता। शिबू सोरेन यांनी झारखंडच्या राजकारणात खूप मोठे योगदान दिले आहे। ते 3 वेळा 2005, 2008 ते 9 आणि 2010 मध्ये झारखंडचे मुख्यमंत्री राहिले। याशिवाय ते केंद्रात यूपीए सरकारमध्ये कोळसा मंत्री देखील होते। ते 8 वेळा दुमका लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आणि निधनाच्या वेळी ते राज्यसभेचे खासदारच होते। त्यांच्या नेतृत्वाखाली JMM ने झारखंडच्या राजकारणात मजबूत स्थान निर्माण केले। शिबू सोरेन यांचा झारखंडला स्वतंत्र राज्य बनवण्यात सिंहाचा वाटा आहे। 15 नोव्हेंबर 2000 रोजी झारखंड बिहारपासून वेगळं होऊन स्वतंत्र राज्य बनलं। त्यात त्यांचे आंदोलन आणि नेतृत्व महत्त्वाचं ठरलंय। त्यांनी आदिवासींच्या जमिनी, संस्कृती आणि हक्कांसाठी सतत लढा दिला। त्यांच्या या कार्यामुळे त्यांना आदिवासी समाजात गुरुजी म्हणून आदराने संबोधलं जायचं। जून 2025 मध्ये किडनीच्या गंभीर आजारामुळे शिबू सोरेन यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। गेल्या काही महिन्यांपासून ते ICU मध्ये व्हेंटिलेटरवर होते। डॉक्टरांनी त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण दुर्दैवाने 4 ऑगस्ट 2025 रोजी म्हणजेच आज त्यांची प्राणज्योत मालवली। त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे पुत्र आणि झारखंडचे सध्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावरती जाहीर केली। शिबू सोरेन यांच्या निधनाने झारखंडच्या राजकारणात आणि आदिवासी समाजात एक मोठी पोकळी निर्माण झाली। त्यांचा साधा स्वभाव, लोकांशी असलेला थेट संपर्क आणि सामाजिक न्यायासाठीचा लढा यामुळे ते नेहमीच लोकांच्या मनात राहत। त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा हेमंत सोरेन आणि JMM पक्ष त्यांचा वारसा पुढे नेतील। शिबू सोरेन यांच्या निधनानंतर झारखंडसह संपूर्ण देशातून शोक व्यक्त केला जात आहे। राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांचं कार्य आणि आदिवासी समाजासाठी योगदान कायम स्मरणात राहील। शिबू सोरेन यांच्या कार्याने झारखंडच्या इतिहासात एक ठसा उमटवलाय। नक्कीच त्यांचं कार्य आणि त्यांनी दिलेलं जे योगदान आहे ते प्रत्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, आमच्या चॅनलला सबस्क्राईब म्हणजेच माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब आणि आमच्या बेल आयकॉनला क्लिक करायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हाईप करायला विसरू नका।